मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ ना थोडासा वेगळा आहे, कारण मी ना आज खाऱ्याचं लोणचं बनवणार आहे. आणि शर्वीचे पप्पांना खूप दिवस झाला म्हणत होते की खाऱ्याचं लोणचं बनव, म्हणजे आपल्या गावाकडे जे बनवतात ना एकदम ऑथेंटिक पद्धतीने, तर ते त्यांना खाऊ वाटत आहे. म्हणजे आत्ता मला माहिती आहे की आंब्याचा सीझन पण संपत आलेला आहे, पण त्यांना आत्ता लोणचं खाऊ वाटत आहे. मी त्यांना म्हणलं पण की तुम्ही आधी सांगायला काय झालं, पण त्यांना काय माहिती, ते म्हणले मला आत्ता खाऊ वाटत आहे तर कर, नाही तर कुठून तरी ॲडजस्ट कर, नाही तर कोणाकडून तरी घरगुती विकत घे. पण आता कोणा इथं शहरामध्ये तर काही एवढं पॉसिबल नाही की कोणाकडे घरगुती विकत असेल वगैरे. त्यामुळे मी ठरवलं की मीच स्वतः करते. तर आज मी भाजीपाला आणायला गेलते ना, तर तिथेच ना मला हे तर त्यांनी ना असे म्हणजे जे गावाकडचे लोक आहेत ना ते बसले होते घेऊन, आणि हे असे फोडत म्हणजे त्यांनी फोडी वगैरे दिले मला. तर बरं झालं म्हणलं की बाबा असं नाही का, एखाद्यानं मनापासून इच्छा व्यक्त केली ना तर ती पूर्ण होते ना, असं झालं. मग मी ना लगेच 2 किलो कैऱ्या घेऊन आले आहे आणि त्याचंच ना मी छान असं लोणचं तयार करणार आहे. तर मी पहिल्यांदाच तयार करणार आहे, म्हणजे बनवणार आहे. आता कसं होतं ते तर माहीत नाही, पण मी ना तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी आल्यावरती म्हणजे थोडा वेळ उन्हामध्ये ठेवलं होतं, गॅलरीमध्ये ठेवलं होतं. 1-1.5 तास झालं ठेवलं होतं. आणि ह्याच्यावरती ना तुम्ही बघू शकता ही अशी बारीक लेअर आहे ना, मम्मीनं मला सांगितले की ही काढून घ्यायची म्हणून. मग हे काढून ना ह्याची पुढची प्रोसेस तर मी तुम्हाला नंतर दाखवते. आधी ना हे सगळं पटपट काढून घेते मी. तर आता इथे ना मी जे तुम्हाला दाखवलं होतं की ती छोटी छोटी लेअर आहे ना वरती, तर ती काढून घ्यायची असते. मम्मीनं मला सांगितलं होतं, तर तीच ना मी इथं एक एक काढून घेत आहे. आणि एवढं डिफिकल्ट वाटत आहे म्हणा मला, म्हणजे ते एकदम बारीक लेअर आहे ती तेवढी, म्हणजे एवढ्या मोठे 2 किलो आंब्याची काढायची. कारण मी पहिल्यांदाच करत आहे, त्यामुळे हे ना जरा बोरिंग वाटत होतं मला ती काढणं वगैरे. करायला काय मी लगेच तयार होते, पण हे काढून नंतर मला सगळे स्वच्छपैकी ना कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं होतं. तर मी ना हे असं पटपट काढून घेतलं. आणि नंतर जे म्हणजे ते कट करताना ना त्याने आतली जी कोय असते ना, तर ती पण त्यात कट करून हे झाली होती, तर ते पण मला सेपरेट करायची होती. तर तेच ना मी इथं पटपट करत आहे. तर इथे ना मी कॉटनच्या कपड्याने सगळे स्वच्छ असं पुसून घेतलं. रामबंधूचा मसाला घेऊन आले, आणि हे आहे कारळे, हे मोहरी ऐवजी ना मी मोहरीची डाळ आली आहे. आणि एवढ्या कैऱ्या आहेत, तर एवढ्याचं मी ना आता आधी हे कारळ आहे ना हे स्वच्छ निवडून ना मी हलकंसं भाजून घेते. आणि तर तुम्ही पाहिलंच की मी ते कारळ आहेत ना ते निवडून ना थोडं हलकंसं भाजून घेतलं होतं. आधी मला वाटलं होतं की त्या कारळ्यामध्ये काही घाण नसेल, पण शपथ एवढी घाण होते ना, म्हणजे एवढे छोटे 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 खडे होते ना सगळे. माझी मान अक्षरशः अशी एवढी दुखायला लागली ना, म्हणजे मी जेवढे आणले होते ना त्याचे निम्मच घातलं आहे. कारण एवढे सगळे निवडताना माझे नाकी नऊ आले असते, त्यामुळे मी काय सगळे कारळे घातले नाहीत. ते छान असे हलकेसे भाजून घेऊन ना मी ते मिक्सरमध्ये 1-2 वेळा फक्त फिरून घेतले, म्हणजे असे ओबडधोबड करून घेतले. आणि नंतर पातेल्यात तेल गरम करायला ठेवलं होतं. ते तेल छान असं कडक गरम करून ना त्याला गार व्हायला ठेवलं होतं रूम टेम्परेचरवरची. आणि नंतर ना ते बारीक केलेलं कारळ आहे ना ते त्यातमध्ये तेलामध्ये टाकून घेतलं. मोहरीची डाळ होती ना ती पण टाकून घेतली. आणि आता ना हा रामबंधू मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा होता. हा मसाला ना 1 किलोसाठी ना 1 पॅकेट होतं, पण म्हणजे आता एवढं कोण असं प्रमाण बघून तर हे करत नाही. मी सगळं अंदाजेच घेतलं होतं. तर मी 2 किलो कैऱ्या आणले होतं, त्यासाठी ना 1 किलो हा मसाला टाकला आहे. आणि मला वाटतं तेवढा इनफ आहे. जास्त पण म्हणजे मसाले तर एवढं पण खाऊ वाटत नाही, त्यामुळे तेवढं ठीक आहे वाटलं. नंतर ना मी हे छान असं मिक्स करून घ्यायचं होतं मला. आणि त्यामध्ये ना थोडीशी हळद, थोडी म्हणजे ना बरीपैकी हळद टाकली मी. आणि ह्यामध्ये ना भरपूर असं मीठ टाकून घ्यायचं, कारण मीठ आणि तेल जेवढं जास्त असेल ना तेवढंच हे लोणचं ना जास्त दिवस टिकतं. काय आपण माहितीच आहे, आपल्या गावाकडे 1-2 वर्षासाठी हे लोणचं करून ठेवतात, आणि त्यांचं खरंच एवढं छान टिकतं ना. आणि लोणचं म्हणजे मिठामुळे ना छान राहतं. आणि त्याला थोडंसं पाणी सुटलं ना, ते जिरून गेलं ना की असे मस्तपैकी सुकून जाते ते जे फोडे आहेत ना.
खूप भारी लागतं हे लोणचं टेस्टला. आणि भरपूर असं मीठ टाकलं होतं मी आणि थोडंसं हिंग पण टाकलं. असं म्हणते हिंगामुळे ना खराब होत नाही लोणचं, म्हणजे 1 चिमूटच टाकलं होतं. सगळं ना मिक्स करून घेतलं मी इथं. तुम्ही बघू शकता एवढं भारी दिसत होतं ना ते. तेल पण भरपूर घेतलेलं आहे, पण नंतर ना मला असं वाटलं की तेल जरा कमी पडत आहे, पण नंतर अजून मी ना मिक्स करून झाल्यावरती अजून गार करून त्यामध्ये टाकलं होतं. मी ना हे छान असं मिक्स करून घेतलं आणि मीठ मला वाटलं की नंतर अजून कमी पडत आहे, कारण ह्याला मीठ जेवढं जास्त असेल ना तेवढं चांगलं. तर मी नंतर मीठ पण थोडंसं टाकून घेतलं आणि सगळ्या कैऱ्याने ह्यामध्ये टाकत आहे मी. मला आधी वाटलं ही पाटी म्हणजे एवढ्यामध्ये बसून जाईल, पण नंतर असं खूपच कमी पडायला लागली ती, म्हणजे पाटी छोटी वाटायला लागली आणि नीट हलवता पण येत नव्हतं. त्यामुळे नंतर ना मी मोठ्या ताटामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. तर इथं ना मी सगळं हलवते आणि मग तुम्हाला दाखवते की कसं झालं आहे ते. आणि तुम्ही ते बघू शकता फायनली माझं लोणचं बनवून तयार आहे. आणि खरंच मी खूप खुश आहे की एवढं भारी झालं होतं ना लोणचं, सगळं अगदी बरोबर परफेक्ट होतं. मला नंतर वाटलं की तेल कमी आहे, त्यामुळे नंतर मी थोडंसं गरम करून गार करायला ठेवलं होतं. शरीराला भूक लागली होती, त्यामुळे ह्या गव्हाच्या पास्ता करून दिला आणि नंतर ना तिला वरती टेरेसवर खेळायला घेऊन गेले होते. छान असा सनसेटचा व्ह्यू होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.